चिंता करू नका, आपला माणूस तिथे आहे, हर्षवर्धन तिथे आहे. म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडं. म्हणजे कुठं ते म्हणजे फलटणला, समजलं का? ते आता याच्यानंतर फलटण. कारण सगळं उसाचा धंदा, साखरेचा धंदा, इथेनॉलचं धोरण गेले 25 वर्ष ही सगळी जबाबदारी माझ्यावर होती. केंद्र सरकारमध्ये ही जबाबदारी माझ्याकडे होती आणि आम्ही सगळेजण एकच धोरणाने करत होतो. मोदी साहेबांचं सरकार आलं, थोडी स्थिती बदलली. त्यांना आणि त्यांच्या सरकारांना आम्ही इथे निर्णय घेतो त्याची अस्वस्थता होत होती आणि तेव्हा आम्हाला काळजी वाटायची की ऊस उत्पादकाचं काय होणार, साखरेच्या किमतीचं काय होणार, उसाला टनेला किंमत किती मिळणार त्याचं काय होणार, नवीन धोरणं नवीन प्रकल्प हातामध्ये घ्यायचे त्याचं काय होणार. पण या संकटातून आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राला काढायचं काम, दूर करायचं काम हर्षवर्धननी केलं. आणि कसं केलं तर या देशामध्ये 250पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत आणि या सगळ्या साखर कारखाने सरकाराचे त्याच्या देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे. फक्त वेगळा होता, पण आम्ही नेहमी सांगायचं चिंता करू नका, आपला माणूस तिथे आहे, हर्षवर्धन तिथे आहे. आणि त्यामुळं कधीही या संबंधीची कुठली अडचण आली तर आम्ही एकमेकाशी बोलत असू, त्याचा मार्ग काढत असू, एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून कष्ट कधी बळीराजाच्या हिताची जपणूक करणं हेच आपलं महत्त्वाचं काम आहे. हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्याला माझ्यासारख्याला वाटायचं जरा रस्ता चुकला. ते सोडा, ते आपले घर नाही. भाऊने आपल्याला घर दाखवले. भाऊने आयुष्यावर एकच विचार घेतला, दुसरा विचार कधी घेतला नाही आणि तो विचार गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाणांचा विचार. मला आनंद आहे की त्यांचं मन इकडं होतं. निर्णय घ्यायला उशीर झाला पण निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदापूर होता नाही तर सवन उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राच्या समाज करणारा, शक्ती देणारा अशा प्रकारचा हा निर्णय. मी ज्या बोलण्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही, चित्र बदलते. आज हाच कार्यक्रम झाला, निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला की इंदापूरला चालला आहे, 14 तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडं. म्हणजे कुठं ते म्हणजे फलटणला, समजलं का? ते आता याच्यानंतर फलटण झाल्याच्यानंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे सगळं हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे आणि म्हणून त्या रस्त्याने आपल्याला जायचं.